जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात एका तरुणाची दगडविटांनी डोके ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या घटनेमुळे संपूर्ण चाळीसगाव शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत। मिळालेल्या माहितीनुसार चाळीसगाव शहरातील नारायणवाडी परिसरात मंगळवार मध्यरात्री 1 ते 1.5 वाजेच्या सुमारास ही घटना घडली। अक्षय पाटील असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे। प्राथमिक माहितीनुसार बस स्थानक परिसरात गाडी लावण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान हत्येत झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। घटनेदरम्यान अक्षय पाटील यांच्यावर दगडाने वार करून त्यांचे डोके ठेचण्यात आले। गंभीर जखमी अवस्थेत त्यांना जागीच मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे। घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून तपास सुरू केला। दरम्यान हत्येनंतर संशयित आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी चाळीसगाव पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली आहेत। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची माहिती तसेच इतर तांत्रिक बाबींच्या आधारे तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। या निर्घृण हत्येच्या घटनेमुळे चाळीसगाव शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे। पोलिसांकडून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।